मात्र आता जे प्रवक्ते आहेत योगेश केदार ते म्हणतायत की ज्या उद्धव ठाकरेंनी काहीच मदत केली नाही त्यांनी तेच बरे होते असं म्हणतायत. हेच जरांगे पाटलांचं षडयंत्र आहे का? आता ते कोण आहे मधीची आळी कोण आली आता जनावराला पडलेली आषाढी कोण आहे आता ही मला माहित नाही. देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते सगळे राज्यात ओबीसीचे उपस्थित राहतात. आता त्यांचा काय अजेंडा आहे मला नाही माहिती. आपण ज्यावेळेस ऐकू त्यावेळेस दाखवू. सरकार त्यांना आमच्या अंगावर घालतंय का काय? फडणवीसांना आता तेवढाच एक उद्योग राहिला की काय मराठी जवळ करायचे सोडून मराठी आणि ओबीसीत भांडणं लावायचं काम करायचं आहे का काय? मी 1 वर्षात फडणवीस साहेबाला बोललो का मुंबईहून आल्यापासून शिंदे साहेबाला, पण चूक केल्यावर नाही सोडू शकत. माझ्यासाठी सरकारपेक्षा मराठा मोठा आहे. बाळासाहेब भवनीत जी बैठक झाली त्याच्यावर तुम्ही काय करतात? नेते विश्वासात घेत नाहीत किंवा ज्यांचं कौतुक केलं त्यांच्यावरही परत तुमच्या आगपाकड होते. कुठंतरी मनोज जरांगे पाटलांना आता राजकीय पर्याय उभा करणं गरजेचं आहे का हे सगळं आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी? नाही, त्याची गरज नाही. कारण मराठीच तेवढे खंबीर आहेत. जे आमचा बदला घेईल प्रमाणपत्र रद्द करून हेच मराठी त्यांना पाडून बदला घेणार, सोडणार नाहीत एकाला सुद्धा. बंगळुरूमध्ये ओबीसी महासंघाचा मात्र आता प्रश्न सगळ्यांनाच पडलेला माध्यम असेल सगळ्यांना की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यावरती टीकास्त्र सोडला कुठेतरी फडणवीसाचं बोलणं असं काय आहे का त्याच्यामध्ये? प्रत्येक वेळेस आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची स्तुती केली. याचा अर्थ असा पण होत नाही की शिंदे साहेबांनी आमच्या पोरांचे मुडदे पाडावे. मी कुणाचा मिंदा नाही आहे. महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असू, माझ्या गरीब मराठा समाजासाठी मी लढतो. आणि तुम्ही ते प्रमाणपत्र रद्द केले तर मला मित्रत्वाची गरज नाही आहे. मला समाज हित महत्त्वाचं आहे. समाजाचे लेकरं बाळं मला अधिकारी करायचे. किती दिवस आम्ही डोक्यावरती टोपलं घ्यायचं, त्याच्यात खुरपं घ्यायचं, पिशवी घ्यायची, त्याच्यात खुरपं टाकायचं, इळा टाकायचा आणि शेतात लोकांच्या राबायचं. किती दिवस आम्ही मोलमजुरी करायची? कधीतरी आमच्याही समाजाला अपेक्षा लागल्यात की आपल्या वाट्याला आलेलं कष्ट येऊ नये. आता आपले पोरगी नोकरी लागली पाहिजे. मी तयार आहे. तसंच प्रसाद लाड यांनी असतील किंवा अनेक नेत्यांनी तुमचे जे आरोप कालचे होते ते सगळे फेटाळून लावले. अरे दादा, त्या प्रसाद लाडांचा काय विषय? कवर मरमरी करीन ते एकटं. जर पुढून रिस्पॉन्सच मिळत नसला काय करणार? काय आरोप केला चुकीचा मी? बावनकुळे साहेबांचं सरळ पत्र आहे की रद्द करा मग, आणि केले पण. कसं काय मराठा गप्प बसल? नाही होऊ शकत ते माझ्याकडून. अंबादास दानवे असं म्हणताय की कुणबी प्रमाणपत्र हे जे आहेत ते आपण शिक्षणासाठी नोकरीसाठी काढले होते, त्याचा राजकीय वापर करायला नाही पाहिजे. मी पण म्हणतोय व्हॅलिटी असल्याशिवाय बाकीचे कुठाने करू नका. शिक्षणात नोकऱ्यातच पाहिजे. मी पण म्हणतोय. मला या विषयावर बोलायचंच नव्हतं ना. 2 दिवस सलग मीडिया ट्रायल सुरू केली. जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात, जरांगे पाटलांनी काढलेले प्रमाणपत्र धोक्यात आले, आमकंच झालं तमकंच झालं. मराठा तुम्ही गैरसमज पसरायला सुरुवात केली आणि एक दुही निर्माण करायचं ही खूप मोठा डाव आणि कट म्हणजे कुणबी प्रमाणपत्रावरून ओबीसी जागेवरून निवडणूक लढू नका असं तुमचं आव्हान आहे? अरे मी कधी केलं नाही. इथून मागं सुद्धा बोललो मी राजकारणासाठी करत नाहीये. माझ्या गोरगरीब मराठा समाजासाठी आरक्षण लागतंय त्यासाठी करतोय. आता सर्टिफिकेट कॅन्सल झाल्यावरती तुम्ही आवाज उठवताय म्हणल्यावर राजकारण कसकाने उठवणार? कारण त्याच्या पाठीशी तुम्ही 4 रद्द केले, पण तिथं 3000 लोक आहेत त्या आडनावाचे. 3000. संभाजीनगरला कोणाला विचारा तुम्ही, तितकंच वाटलं करणार तुम्ही? हां बरं, रद्द का करणार? काय कारण त्याचं रद्द करायचं? प्रमाणपत्र व्यवस्थित, दस्तावेज सगळे व्यवस्थित, नोंद शिंदे समितीनं शोधली तरी रद्द करणार? गप्पच काय बसणार मी? प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवरून लढणाऱ्या मराठा उमेदवारांना मनोज जरांगेंचा पाठिंबा नसेल? अरे बाबा, कधी होता? मी कधी समर्थन केलं? कधीच नाही. पण याचा अर्थ पण असा नाही की तुम्ही राजकारणाच्या नावाखाली मराठींचं वाटोळं करणार. हे शक्य नाही. कोणीही आडवं येऊ दे तुझ्यातलं, मी तुम्हाला हटत नाही. जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द होत आहेत असा तुम्ही आरोप केलेला होता. सत्ताधारी मंत्री तसे आदेश देतात, मात्र वास्तवामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रद्द झालेत अशी परिस्थिती नाही. हे प्रमाण अतिशय अल्प आहे. मग गैरसमज का पसरवला सरकारनं? मराठ्यात दुही निर्माण करायची होती का? एकमेकावरती टीका करून समन्वयकांनी, अभ्यासकांनी मराठ्यांच्या आणि गरीब मराठा समाजानं
एकमेकाच्या अंगावर पडायचं होतं का? 4 प्रमाणपत्र तुम्ही जाणून बुजून रद्द केले, जे रद्दच होत नाही आहेत त्यांना तुम्ही रद्द केलं. ही काय शाळा होती सरकारची? मराठा समाजात गैरसमज पसरून, मराठ्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरून त्यांच्यात नैराश्य निर्माण करायचं होतं का तुम्हाला खपतच नाही आहे? गोरगरीब मराठा समाज या राज्यातला एकत्र आला, हे तुम्हाला तुमची पोटदुखी आहे का? बरं का ज्यांना तुम्ही सांभाळताय मराठ्यांचे प्रमाणपत्र झाल्यावर तेच आनंद व्यक्त करायला लागले, म्हणजे तुम्ही किती टार्गेट करणार मराठा समाजाला सरकार म्हणून? किती? त्याला काही लिमिट असणार आहे ना. आणि काय कारण नाही केले? काहीच कारण नाहीत रद्द करण्याचे, काहीच कसलंच कारण नाही आहे. सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत, दस्तऐवज व्यवस्थित आहे, नोंदी व्यवस्थित आहेत. फक्त बावनकुळ्याच्या सांगण्यामुळं हे प्रमाणपत्र रद्द केले, फक्त सांगण्यामुळे. कारण हे काय मी तोंडी म्हणत नाही आहे, त्यांनी पत्र काढले तसं हे प्रमाणपत्र नोंदी रद्द करण्यात यावं म्हणून. हे शिरसाटने सुद्धा काम केलं, शिंदे आणि फडणवीस. तुम्ही गोरगरीब मराठे मारणार का? पण दादा तुम्ही इतके दिवस ही प्रोसिजर त्यांची कधीच यशस्वी नाही होता. त्यांनी सरकारनं प्रमाणपत्र रद्द करायचं जे षडयंत्र घातलं ना, ते मी त्यांचा कधीच यशस्वी नाही होता, कधीच. मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही असं प्रसाद लाड म्हणाले. बघा या माणसाचं आता काय आहे, किती मरमर करणार? समोरच्यांनी सुद्धा तेवढा रिस्पॉन्स दिला पाहिजे. त्या माणसाला लाडभाऊला जर वाटतंय समाजाचं कल्याण व्हावं तर त्यांच्या मित्राला सुद्धा अक्कल आली पाहिजे. त्यांचा मित्र एखाद्या हगादारीला चरायला गेल्यासारखा करतो मराठ्यांच्या विरोधात, ते बिगर मिशाचं, त्यालाही कळालं पाहिजे. लाडसाहेब भाऊची काय मरमर चालली सध्या आरक्षण मिळवून देण्यासाठी. त्यांना पण काही जण टार्गेट करतात, ती बी मोजणार नाहीत आणि प्रसाद लाडांवरती टीका करणाऱ्याला बी कोली दो आम्ही बी.